ग्रुप यांच्या माध्यमातून क्रिकेटचा एक दैदिप्यमान सोहळा आपण अनुभवतोय या मैदानावरती। सर्वच मान्यवरांच्या माध्यमातून दोन्ही संघांना शुभेच्छा देत आहेत या सामन्यासाठी। अंतिम सामना तुमच्या भेटीसाठी येतोय। भैरवी 11 विपक्ष आपण पाहू शकाल JM स्पोर्ट्स या दोन टीम मध्ये सामना 4 षटकांचा असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। सामना सुरू होतोय। भैरवी 11 विपक्ष आपण पाहतोय तो म्हणजेच JM स्पोर्ट्स या दोन टीम मध्ये। सर्वच मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे आणि सामना 4 षटकांचा असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। सर्वच मान्यवरांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे आणि या सामन्याचा आपण आनंद घ्यायचा आहे। टॉस झालेला आहे। JM स्पोर्ट्स या टीमने टॉस जिंकलेला आहे आणि निर्णय पंकज डिसिजन पेंडिंग आहे तो म्हणजेच JM स्पोर्ट्स या टीमचा। आणि विनंती असेल कुमार नवले आपण या। कुमार नवलेसाठी पारितोषिक आहे आणि मॅन ऑफ द मॅच देखील आहे या सेमीफायनलची आणि 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे विजय मराठे साहेबांकडून, कारण की जे संघ मालक आहेत JM स्पोर्ट्स या टीमचे। तर कुमार नवले आपण या त्वरित आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये। कुमार नवले आपण या, 1 मिनिट फक्त। कुमार आपण यायचं आहे आणि आपल्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज देखील आहे। या स्पर्धेमधील दुसरं अर्धशतक ठोकलं आणि सन्माननीय दिलीपजी बैकर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आणि 500 रुपयांचं कॅश प्राइज आपण द्यायचं आहे। एकदा जोरदार टाळ्या कुमार साठी, कारण की या स्पर्धेमधील दुसरं अर्धशतक ठोकलंय कुमारने। सेमीफायनल मध्ये तब्बल 51 धाव बनवल्यात। तर JM स्पोर्ट्स या टीमने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे। 4 षटकांसाठी फक्त आणि फक्त 20 मिनिटांचा वेळ असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। सामना सुरू होतोय। भैरवी 11 विपक्ष JM स्पोर्ट्स या दोन टीम मध्ये। दोन्ही पंचांना देखील विनंती असेल आपण देखील सक्त ताकीद द्यायची आहे। 4 षटकांसाठी फक्त आणि फक्त 20 मिनिटांचा वेळ असेल। या दरम्यान सन्माननीय सूर्यकांत माळी साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत। सामना सुरू होतोय मानकिवली प्रीमियर लीगचा मेगा फायनलचा सामना। भैरवी 11 विपक्ष JM स्पोर्ट्स या दोन टीम मध्ये। तर ग्रामस्थ मंडळ मानकिवली विनंती असेल आपण या व्यासपीठावरती, आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आणि सामना जेव्हा सुरू आहे की आपण पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती मी इन्व्हाइट करतोय दीपवीर बिराडे यांना।
स्पर्धा आपण एन्जॉय करतात. MPL मानकिवली प्रीमियर लीग 2020 स्पर्धेचा अंतिम महत्वाचा निर्णायक अखेरचा आणि सांगता समारंभाचा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येतो. JM स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरुद्ध भैरवी 11 या दोन टीमच्या दरम्यान मानकरी पदासाठी रंगली जाणारी ही मानकिवली प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वाची अंतिम शेवटची आणि निर्णायक लढाई. गेम इज ऑन. अंपायर ग्रीन सिग्नल. पहिलाच बॉल मिस टायमिंग. फिल्डर बॉलच्या खाली बट थोडासा दूर वरती राहिला. पॉज घेतला होता त्या ठिकाणी. त्यानंतर मानस होता बॉलच्या रीच पर्यंत पोहोचण्याचा बट प्रयत्न अपुरे पडले त्या ठिकाणी अमरीश मराठे यांचे. सेफली नोमास लँड दियर निर्जन स्थली जाऊन चेंडू पडतोय. 2 धावा मिळतात बॅट्समन देवेंद्र मिनमिनेला. 2 धाबेनं खातं खुलं करत असताना भैरवी 11 या टीमचे पुरस्कर्ते आहेत अशोकजी मिनमिने. स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका बसला. बॉल हवेत. फिल्डर बॉलच्या खाली. शुड बी टेकन. यस इट इज डेफिनेटली टेकन. सुयश मिळाले पंकज भोलेला. पहिला धक्का पोहोचलाय भैरवी टीमला. देवेंद्र मिनमिने बॅक टू द पेव्हिलियन. आई तुझी करीन मी पालखी दर वर्षाचे वर्षाला. विजय मराठे फिल्म टीम आणि त्याचबरोबर बॅटिंग करणारी भैरवी 11 टीम देवेंद्र मिनमिने यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. या दोन संघांच्या दरम्यान MPL मानकिवली प्रीमियर लीगच्या टायटलसाठी लढली जाणारी ही क्रिकेटची मानाची सन्मानाची स्पर्धा मानकिवली प्रीमियर लीग. सुयश मिळाले पंकज भोलेला. विकेट त्याच्या खात्यात. या बलीला लेनचा खूप चांगला वापर. लाऊड अपील बट उत्साह जास्त होता या अपील मध्ये. अनकॉन्फिडंट अपील आणि ती अबिलिटी रिजेक्ट केली आहे मेन अंपायर फिरोज खान सर यांनी. डॉट बॉल कमबॅक करत असताना पंकज भोले मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी करतायत. JM स्पोर्ट्स टीम करता कॅप्टन आहे टीमचे आणि आपला अनुभव या मॅच मध्ये पणाला लाभत असताना सध्याच्या घडीला चांगली बॉलिंग. मध्यासाठी हा बॉल फटका फसला होता बट फिल्डर पासून थोडासा दूर वरती राहिला हा बॉल. दुसऱ्या धाबेचा कॉल. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती. अपघात होणं बंधनकारक होतं आणि तो अपघात मैदानामध्ये घडलाय. फलंदाज धावबाद भैरवी 11 टीमला पोहोचलाय. हा दुसरा धक्का. डोंगर जायलाय लाल आई तुझे कारे डोंगरावर उठे गुलाल. डोंगर जायलाय लाल आई तुझे कारे डोंगरावर उठे गुलाल. डोंगर जायलाय लाल आई तुझे कारे डोंगरावर उठे गुलाल. डोंगर जायलाय लाल आई तुझे कारे डोंगरावर उठे गुलाल. फुलांनी भरियो केला ना करला. थँक्यू डीजी. चांगली फिल्डिंग वाटेश लॉंग ऑफला राज गडगे यांची. बॉल थोडासा दूर राहिला बट कॅच जरी कॅरी झाली नसली तरी देखील रनआउटच्या रूपानं सध्याच्या घडीला हा दुसरा धक्का पोहोचलाय भैरवी 11 टीमला. बॅकफुटो दियाली ही टीम संकटामध्ये सापडलाय. भैरवी 11 टीमचा डाव. फुलर लेंथ होता. बॉलर्स बॅक डाव. मिडानवरून चेंडू मागे येतो. वाडिश लॉंग ऑनला अमरीश बॉल वरती. दुसऱ्या धाबेचा मानस. स्ट्रायकिंग एरिया वरती थ्रो बट 2 धाबा डेफिनेटली कंप्लीट. थोडा उशीर घेतला त्या ठिकाणी बॉल उचलण्याकरता अमरीश यांनी आणि तोपर्यंत 2 धाबेची संधी निर्माण झाली होती. त्या संधीचं सोनं इथे करत असताना स्ट्रायकिंग एंडवरती बॅट्समन सुनील. 2 धाबा ऍड होतील भैरवी 11 टीमच्या खात्यात. टीमची धावसंख्या धावफलकावरती सरकली 5. 5 रन ऑन द बोर्ड. या बलीला अधिकची गती. लाऊड अपील. एसटीज बॅटची कडा. यष्ट्यांचा मागे कुमार नवलीची चांगली विकेट किपिंग. सॉफ्ट डिसमिसल. आणखीन एक धक्का. पहिल्याच ओव्हर मध्ये 3 तिगडा आणि काम बिगडा. तिसरा धक्का पोहोचलाय बॅटिंग करणाऱ्या भैरवी 11 टीमला.
मला येड लागलंय थँक्यू सो मच. चांगली कामगिरी करत असताना राज गडगे मोठं सुयश त्याच्या खात्यात. चौथा धक्का न्यू बॅट्समन. फुलटॉस होता यावेळेला देखील फटका बसलाय. वाईट लॉंगरला अमरीश मराठे बॉलच्या खाली. बट एक्झॅक्टली मैदानामध्ये घडलंय काय. हा प्रेशर असतो मेगा फायनलचा. हा दबाव असतो. हे दडपण असतं अंतिम सामन्याचं. आणि ते दबाव इथे झेपावू शकला नाही अमरीश मराठे. सोपा झेल इथे धरतीला दान झालाय. आणि सध्याच्या घडीला आशीर्वाद भवाचा आशीर्वाद इथे प्रदान होतोय. तो म्हणजेच भैरव इलेव्हन टीमचा बॅट्समन मंथनला. या जीवदानाचा कितपत फायदा उचलतील मंथन हा देखील प्रश्न. टीमची टोटल 9. ऑन साइडला प्रॉपर टायमिंग शॉट. या वेळेला चूक करणार नाहीयेत अमरीश. फलंदाज बाद. समीर बॅक टू द पेव्हिलियन. भैरव इलेव्हन टीमला पोहोचलाय हा 5वा धक्का. आई गावदेवी माझी माऊली आई गावदेवी माझी माऊली तुला विनवणी केली आई तुला विनवणी केली थँक्यू डीजे. गडगडवाला या वेळेला मात्र चांगलं इम्प्लिमेशन पाहायला मिळालं अमरीश मराठे यांच्या वतीनं. वाईटिश लॉंगॉनच्या दरम्यान झेल तिथे कॅरी करत असताना या षटकातील हे दुसरं सुयश राज गडगे यांच्या खात्यात. बॅटिंग करणाऱ्या भैरव इलेव्हन टीमला पोहोचला हा 5वा धक्का. अर्धा संघ सध्याच्या घडीला तंबूच्या दिशेला रवाना झालाय. मयूर आहेत. न्यू कॅन्डिडेट फुलरली होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. आतली कडा विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. इट इज अ डॉट डिलिव्हरी. हा डॉट बॉल. वेगाबरोबर चुकता आणि टप्प्याबरोबर गतीवरती नियंत्रण ही यशाची द्विसूत्री. आणि त्या द्विसूत्रीनं गोलंदाजी करत असताना मेगा फायनलच्या सामन्यामध्ये बॉलर राज गडगे वाट स्पेल दर्जेदार कामगिरी करत असताना जेएम स्पोर्ट्स टीम करता. यावेळेला लो व फुल टॉस बट गती कमी होती त्यामुळे ही लाईन रीड करता आली नाही. स्ट्रायकिंग गेट वरती बॅट्समनला येतो आणखीन एक डॉट बॉल. अंपायर सिग्नल. सेकंड ओव्हर इज कम्प्लीट. 2 षटकांचा खेळ इथे संपला. आणि ग्रँड फिनाले मध्ये मेगा फायनल मध्ये सध्याच्या घडीला खेळत असताना बॅटिंग करणाऱ्या भैरव इलेव्हन टीमची टोटल फलकावरती एकूण अंकित झाली ती म्हणजेच 5 विकेटच्या नुकसानामध्ये 9 धावा. रात पुनवेची चैता पाकाची रात पुनवेची चैता पाकाची येल जायली पाठीची आई येल जायली पाठीची उडगोवरा देवी येल जायली तुझे आरतीची उडगोवरा देवी येल जायली तुझे आरतीची. थँक्यू डीजे. मानाची मानकिवली गावाच्या सन्मानाची प्रतिष्ठेची आणि स्वाभिमानाची अभिमानाची ही स्पर्धा मानकिवली प्रीमियर लीग शेवटचा आणि अंतिम सामना प्रेक्षकांच्या भेटीला भैरव इलेव्हन आणि त्यांच्या विरुद्ध जेएम स्पोर्ट्स बॅटिंग करते. 4 ओव्हरची मॅच. 2 ओव्हरची आणि टोटल आहे भैरव इलेव्हन टीमची 9 धावा. 3रं षटक कुमार नवले येत आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. कोण विसरेल या कुमार नवलेला ज्यानं सेमीफायनलच्या सामन्यात अर्धशतकी केली साकारली होती. यावेळेला बॅटची कड. विकेट किपर बॉलच्या खाली. यस इट इज सॉफ्ट डिसमिसल. आणखीन एका विकेटचं पतन. पहिल्याच बॉलवरती सुयश कुमार नवलेच्या खात्यात. बॅटिंग करणाऱ्या भैरव इलेव्हन टीमला हा 6वा धक्का. आमचे गावान लोडाला बॉलवरती सुयश. दुसरा बॉल आणि इथे दुसरा बॉल देखील हवेत होता. श्वास रोखून धरला होता भैरव इलेव्हन टीमच्या पाठीराख्यांचा. बट राज गडगे बॉलच्या रीच पासून थोडेसे दूर राहिले. वाडिश लॉंग ऑफला 1 रन तिथे मिळेल. टीमची टोटल सिंगल पुढे सरकली आहे इन डबल डिजिट डबल फिगर. 10 रन ऑन द बोर्ड. 10 धावा स्कोर बोर्ड वरती. स्वीप केला हा बॉल. मिस टायमिंग. वाडिश लॉंग ऑनला अमरीश मराठे बॉलच्या खाली. बॅट्समन मंथन मैदानाच्या बाहेर. 6वा धक्का पोहोचलाय भैरव इलेव्हन टीमला. किरशी खरी किरीटा परी किरशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा
यावेळेला ऑन साइडला टर्न केला हा बॉल हवेत होता चेंडू फार काल मिळेल ती फक्त एकच धाव बॅकअप देत असताना अमरीश 1 रन बॅटिंग करणाऱ्या भैरव इलेव्हन टीमच्या खात्यात आणि टीमची टोटल फलकावरती या एका रन नंतर आहे स्कोरबोर्ड वरती 11 रन स्कोरबोर्ड वरती स्ट्रायकिंग वरती बॅट्समन सचिन चांगली गोलंदाजी कुमार नवलेची 4 बॉलमध्ये 2 सफलता त्याच्या खात्यात या वेळेला देखील अधिकची गती अधिकचा वेग अधिक त्वशानं गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आणि त्याला यश देखील इथे आलाय मिडल लाईन लेग वरून एक्स्ट्रा हाईट ना हा बॉल सरळ टेकअप घेतोय कॅप्टन आणि त्याचबरोबर विकेट कीपर पंकज भोलेच्या दस्तानाचा आणि हा देखील होतो डॉट बॉल स्ट्रायकिंग वरती आहेत स्वप्नील या वेळेला टायमिंग इथे झुललेलं नाहीये फिल्डर डीप मध्ये बट 2 फिल्डरच्या मधली दरी शोधली चेंडून अंतर शोधलंय आणि वाईट इज लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर स्वप्नील कोकाटेच्या बॅटमधून येतो हा चौकार पाकाचे महिन्याने येईन मी तुझे दसरला पाकाचे महिन्याने येईन मी तुझे दसरला माझी एकविरा आईची तारेले डोळ्याला थँक्यू डीजे पहिलं षटक डावाचा हाताळलं पंकज यांनी 2 विकेट त्यांच्या खात्यामध्ये 5 धावा खर्च केल्या दुसरं षटक हाताळलं राज गडगे 2 विकेट त्यांच्या खात्यामध्ये 4 धावा खर्च केल्या आणि तिसरं षटक हाताळलं कुमार नवले यांनी 2 विकेट त्यांच्या खात्यामध्ये आणि 6 धावा त्यांनी खर्च केल्या आणि एकंदरीत 3 षटकांच्या 6 विकेटच्या नुकसानामध्ये 15 रन ही टोटल आहे भैरव इलेव्हन टीमची ओमकार गडगे शेवटचं षटक घेऊन तयार होत आहेत पहिलाच बॉल ओमकारचा लाईन इथे मिस केली पण पिचिंग ऑफ स्टिकच्या बाहेर अंपायर सिग्नल इट इज वाईट धर्मेंद्र वर्मा सर यांचे हात समांतर 1 रन इथे मिळते मात्र अवांतर भैरव इलेव्हन टीमला एक एक्स्ट्रा रन बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यात स्कोरबोर्ड वरती टोटल झाली आहे 16 धावा दाखल का भरती मेगा फायनलचा हा सामना इथे रंगतोय या वेळेला स्लाइस केला हा बॉल डीप मध्ये फिल्डर कव्हर पॉइंटला 1 रन इथे कंप्लीट दुसऱ्या धाबेसाठी कॉल मिस कम्युनिकेशन लाऊड अपील अंपायर कडे बट पंचांनी अपील इथे फेटाळली या पॉपिंग क्रीज मध्ये रिटर्न क्रीज मध्ये सुरक्षितरित्या पोहोचलाय नॉन स्ट्रायकिंग गेटचा बॅट्समन स्वप्नील 2 धावा बॅटिंग करणाऱ्या भैरव इलेव्हन टीमच्या खात्यात आणि डबल नंतर टीमची टोटल झाली आहे 18 धावा स्कोरबोर्ड वरती स्ट्रायकिंग गेट वरती आहेत बॅट्समन योगेश मृगेश आहेत स्ट्रायकिंग गेट वरती सामराज्यातील ते गोलंदाज बॅकफुट देऊन टॅप करतायत हा बॉल डीप मधून फिल्डर बॉल वरती मिळेल ती फक्त एकच धाव या अगोदरच्या मॅच मध्ये भैरव इलेव्हन टीमनं 40 धावा डिफेंड केल्या होत्या पण आता 40 धाबेचा पल्ला या मॅच मध्ये देखील गाठावा लागेल कारण समोर आहे 67 धाबेचा हायेस्ट टीम टोटल मानकेली प्रीमियर लीग मध्ये लगावणारी टीम जेएम स्पोर्ट्स चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं ऑन साइड ला ऑन ड्राईव्हचा फटका 1 रन इथे कंप्लीट अमरीश आणि चेंडू यांच्यामध्ये जणू काही मिलाप तुम्हाला पाहायला मिळतोय प्रत्येक बॉलवरती ते इन ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळतात 1 रन ऍड होईल बॅटिंग करणाऱ्या भैरव इलेव्हन टीमच्या खात्यात सिंगल नंतर टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 20 धाबा दाखल का वरती या बलीला फुलर लेंथ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न रनआउटची चान्स होती बट इथे थ्रो देण्याचा निर्धार दाखवला नाहीये मानस दाखवला नाहीये माहिती आहे सिंगल डबल धाबेनं फलकावरती हवा तो परिणाम होणार नाही त्यामुळे एका धाबेनं काही वावगं ठरणार नाहीये याची जाणीव आहे बॉलर ओमकारला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग 1 रन भैरव इलेव्हन टीमच्या खात्यात टीमची टोटल आहे 21 रन स्कोरबोर्ड वरती या वेळेला चांगली गती एक्स्ट्रा बाउन्स रायझिंग डिलिव्हरी सरप्राइजिंग डिलिव्हरी फ्रॉम ओमकार आणि बॉल सरळ जातो विकेट कीपर पंकज भोलेच्या हातात इट इज डॉट डिलिव्हरी हा डॉट बॉल चारही गोलंदाजांनी अॅक्युरेसी दाखवली खरं तर क्रिकेट म्हटलं तर पार्टनरशिपचा खेळ असतो आणि ती गोलंदाजीमध्ये पार्टनरशिप आपल्याला महत्वाच्या आणि अंतिम सामन्यामध्ये पाहायला मिळते फुलर लेंथ होता याही वेळेला विकेट कीपरच्या हातात चेंडू जाऊन विसावतो इट इज अ डॉट डिलिव्हरी 4 षटकांचं पहिलं सत्र इथे कंप्लीट झालंय व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स बाय जेएम स्पोर्ट्स टीम भैरव इलेव्हन सारख्या एका बलाढ्य टीमला 4 षटकांच्या अखेरीस रोखून धरलंय
ते 21 या धावसंख्येवरती आणि मेगा फायनलचा या सामन्यामध्ये मानकेवली प्रीमियर लीगच्या या अंतिम महत्वाच्या आणि निर्णायक पहिल्या पर्वाच्या रोमहर्षक रोमांचक लढतीमध्ये टार्गेट ठेवण्यात आलं जेएम स्पोर्ट्स समोर 24 बॉल अर्थात 4 षटकांनी 22 धाब्याचा लक्ष्याचा पाठला कशा प्रकारे केला जातो या ऐकूयात मायक्रोफोन वरती आमचे परम मित्र रोशनदादा संत यांचा आवाज. धन्यवाद. जाणता राजा तो शिवाजी माझा, जाणता राजा शिवाजी माझा, बसलाय घोड्यावर, तो बसलाय घोड्यावर, तो बसलाय घोड्या. आमचे सर मनोज गुप्ता सर देखील ही स्पर्धा एन्जॉय करतात, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम मनोज सर. 24 चेंडू आणि 22 धावांचं लक्ष आहे, ते म्हणजेच JM स्पोर्ट्स या टीम समोर 21 धाव बनवल्यात भैरवी 11 या टीमने, परंतु हेही विसरून चालणार नाही कारण की सेमीफायनल मध्ये 40 धावा डिफेंड केल्या होत्या याच भैरवी 11 टीमने आणि 22 धावांचं लक्ष आहे. कुमार आणि अमरीशची जोडी आपण पाहतोय. 24 चेंडू आणि 22 धावांचं लक्ष घेऊन उतरलेली जोडी सलामीचे फलंदाज JM स्पोर्ट्स या टीमचे. गोलंदाज हेमंत सज्ज होतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज अमरीश आहे. क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण अनुभवतोय. या स्पर्धेमध्ये 8 संघांनी सहभाग नोंदवला होता आणि आतापर्यंत 6 संघांचा गाशा गुंडाळलाय. उरलेत फक्त हे 2 संघ. JM स्पोर्ट्स विपक्ष आपण पाहतोय भैरवी 11 या 2 टीम मध्ये मेगा फायनल. पहिला चेंडूला फेकून देतोय काऊ कॉर्नर, सीमारेषेच्या बाहेर. लॉंग बिग वे, माइटी हिट, ह्यूज मॅक्सिमम षटकार. थँक्यू सो मच. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट म्हटलं जातं आणि पहिल्या चेंडूवरती आपल्या नावाचा परिचय देतोय. फुल टॉस चेंडू, पंचांनी 9 चेंडू घोषित केलेला आहे. हुकचा लाजवाब देखना, नजाकत बरा फटका आणि चेंडू जातोय लॉंग लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. धावसंख्या धावफलकावरती 11. थँक्यू सो मच डीजे मास्टर. जिंकण्यासाठी 22 धावांचा आव्हान आहे. अर्धा पल्ला पूर्ण केलाय, अजून 11 धावांची गरज आहे. अमरीश ऑन फायर. फ्री हिटची हा चेंडू या 20 अंडरम बॉक्स त्यांनी टॅप करतोय. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. बॅकिंग साठी येत आहेत डीप मधून, तोपर्यंत मिळतात या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 13 धावा धावफलकावरती आहे. जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये सामना खुला झालाय, सामना झुकलाय JM स्पोर्ट्स या टीमच्या बाजूने. हेमंत हाफ ट्रॅकर आणि आता मात्र मिस टायमिंग फटका आहे. झेल ड्रॉप होतोय. कॅच छूटा और गेंदबाज का दिल भी टूटा.
एक धाव मिळते. धावसंख्या 14 धावफलकावरती. जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. कुमार नवले ऑन स्ट्राईक. रन मशीन आहे तो म्हणजेच आपण पाहतोय यावेळी JM स्पोर्ट्स या टीमची. 8 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. यावेळी चांगला चेंडू गॅप शॉट सिलेक्शन आहे परंतु क्षेत्ररक्षक आहेत. बॅकवर्ड पॉइंटला एकच धाव मिळते. या चेंडूची धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. यावेळी 15 धावा धावफलकावरती आहे. 7 धावांची गरज आहे. अमरीश मराठे ऑन स्ट्राईक. फायनलचा सामना आपण पाहतोय. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. यावेळी चांगला फटका ऑन साइडला येतोय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगले क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळते. या चेंडूवरती धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 16 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. या षटकातील एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 19 चेंडू शिल्लक आहेत. 6 धावांची गरज. एकतर्फी सामना आपण पाहतोय मेगा फायनलचा. यावेळी चांगला फटका ऑन साइडला. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. थँक्यू सो मच. 2 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. फक्त आणि फक्त 2 धावांची गरज. विजयाच्या समीप आपण पाहू शकाल. विजयाच्या उंबरठ्यावरती आपण पाहतोय यावेळी JM स्पोर्ट्स हा संघ या स्पर्धेमध्ये 2 दिवस समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल या स्पर्धेचे आयोजक पंकज भोले, निलेश मराठे आणि फ्रेंड्स ग्रुप यांचं मी विशेष आभार व्यक्त करतोय. DJ मास्टर रोशनचं देखील मी आभार व्यक्त करतोय. tenniscricket.in चं मी आभार व्यक्त करतोय. मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल आणि फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय आणि नवीन फलंदाज पंकज. तसेच दोन्ही पंच फिरोज खान सर आणि धर्मेंद्र वर्मा सर यांचं देखील मी विशेष आभार व्यक्त करतोय आणि इथल्या लाडक्या प्रेक्षकांचं मी आभार व्यक्त करतोय. 2 धावांची गरज आहे. विजयाच्या समीप आपण पाहू शकाल यावेळी JM स्पोर्ट्स संघ. अजून एक चांगला चेंडू आहे. झेलची शक्यता असेल आणि सुरेख झेल टिपलाय. अप्रतिम झेल टिपलाय. फलंदाज बाद. 2 फलंदाज बाद झालेत आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज आपण पाहतोय यावेळी अनिकेत. जर हॅट्रिक पूर्ण केली तर 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल अशोकजी मिनमिने साहेबांकडून. दोन धावांची गरज हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. यावेळी सुरेख गोलंदाजी होते. डॉट बॉलची समाप्ती होईल. 2 धावांची गरज आहे. अप्रतिम गोलंदाजी करतो अनिकेत आपल्या टीम साठी. 2 धावांची गरज आहे. अनिकेत पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी चांगला फटका आणि विजय फटका येतोय पंकज भोलेच्या बॅट मधून. हा षटकार आणि सामना जिंकलाय या मैदानावरती आणि मानकिवली प्रीमियर लीगचा चॅम्पियन संघ आपण पाहतोय JM स्पोर्ट्स.